विठ्ठला 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 कुंडली कमलदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की विठ्ठला 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 विठ्ठला। जीवनामध्ये काही गोष्टी या सहज मिळतात, सहज, पण संत भेटीसाठी सायास करावी लागतात। बघा एके ठिकाणी गोड वर्णन आलंय, अनाहुतो हि लभन्ते मृत्यू मूर्खम व्यसनालस्यम अन्यत्र तो लाभ सिद्धो यत्नम हटम अपेक्षेते। महाराज म्हणतात एके ठिकाणी शास्त्र असं सांगतं, अनाहुतो हि लभन्ते, काही लाभ हे सहज मिळतात, सहज। काय काय सहज मिळतं माणसाला जीवनामध्ये? मृत्यू, मृत्यू माणसाला मागायची गरज नाही, तो सहजच आहे। महाराज म्हणतात नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ न लगे द्यावा जीव सहज जी जाणारो न लगे द्यावा जीव सहज जी न लगे द्यावा जीव सहज जी जाणारो न लगे द्यावा जीव सहज जी जाणारो आहे तो विचार जाना काही 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 न लगे द्यावा जीव सहजची जाणार। मरण मागायची गरज नाही, येणारच आहे ती, एक दिवस येणार आहे। याच्यावर भरपूर बोलता येईल, पण तो चिंतनाचा विषय नाही आपला। तुका म्हणे श्रम केला, महाराज आम्हाला ही संत भेट जीवनात व्हावी अशी वाटते, सांगा ना तुम्ही काय श्रम केला? महाराज म्हणतात ऐका, तुम्हाला सुद्धा जर जीवनामध्ये संत भेट व्हावी असं वाटत असेल, या मार्गाने जा। कोणत्या? तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेशी आतुडे। आणि मग संत भेटीचा राजमार्ग आहे बरं का, समागम घडे संताचा। जीवनामध्ये थोडं थोडं पुण्य साचवायला शिका। महाराज हे पुण्य कसं जमा करता येईल? सोपा मार्ग आहे बघा। आता जर आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू असेल, तिळ तिळ पुण्य साचा पडे, त्या सप्ताह मंडपात आल्यानंतर पंगत उठलेली असावी, लोक जेवून गेलेले असावे, आणि 4-2 पात्र जर उचलायचे राहिले असली तर ते 4-5 पात्र आपण काय करावे? उचलावे। बोलो चला, काय करावे? उचलावे। तिळ तिळ पुण्य साचा पडे। बघा आपण जर कीर्तन मंडपामध्ये आलो आणि तिथं जर एखादा खडा पडलेला असेल, दगड पडलेला असेल, तो कोणा भाविकाच्या पायाला लागेल असं वाटलं तर तो दगड उचलावा। काय करावा? तो दगड उचलावा। तिळ तिळ पुण्य साचा पडे। बघा आपण जर कीर्तन मंडपामध्ये आलो आणि जर कीर्तन मंडपामध्ये आल्यानंतर एखाद्याचा जर नवा चप्पल जोडा दिसला तर तो काय करावा? उचलू नये। आता सगळीकडे उचलावा उचलावा शब्द लावला, इथं तो नाही लावायचा, उचलू नये, हे सुद्धा पुण्यच आहे महाराज। तिळ तिळ पुण्य साचा पडे। अहो या वाणीनं चांगलं बोलण्याचा प्रयत्न माणसांनी करावा। माणसं उगच कुचक बोलतात, उगच। एका घरामध्ये सासू जेवायला बसली, कुचक बोलणं कसं असतं, पाप कुठं होतं कळत नाही आपल्याला। सासू जेवायला बसली आणि भाजीमध्ये मीठ कमी होतं, आता मीठच मागावं ना सुनाला। पोरगा अभ्यास करत होतं 10 वर्षाचं, बाळा काय करतोस? आजी अभ्यास करतोय। बरं अभ्यास करून काय होणार आहे बाळा? काही नाही आजी, मला चांगले मार्क मिळतील। बरं चांगले मार्क मिळून काय होणार आहे बाळा?
काही नाही आजी, मी मेरिटमध्ये येईल. बरं, मेरिटमध्ये येऊन काय करशील बाळ्या? काही नाही आजी, मला चांगली नोकरी लागेल. बरं, आणि चांगली नोकरी लागून काय होणार आहे बाळ्या? काही नाही आजी, मला चांगला पगार मिळेल. बरोबर बाळ्या, पगार मिळाल्यानंतर घरात मिठाचा पुडा आण, तेवढा दुष्काळ पडलाय म्हणे आपल्या घरात. अहो, नुसतं मीठ मागावं ना, इतकं लांबून यायची काय गरज होती का? याला म्हणतात कुचकं बोलणं, कुचकं. जर असं आपण बोललो तर कधी तिळ तिळ पुण्य साचापडे होणार आहे. तिळ तिळ पुण्य साचापडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संतांचा. बघा, महाराज म्हणतात दुसरा मार्ग आहे संत भेटीचा. येथ विषयाची दाट झाडी, माझी काम क्रोधाची साकडी, जो चुकावणी आला पहाडी सद्वासनेची या. महाराज म्हणतात माणसाने सद्वासनेच्या पहाडावर येणं गरजेचं आहे, तर साधूची आणि संतांची भेट होईल बरं का. आणि सगळ्यात कठीण तर हे काम आहे महाराज. सद्वासना माणसाच्या जीवनात सहज उत्पन्न होत झाली तर दुसऱ्याविषयी वाईटच भावना माणसाच्या मनामध्ये निर्माण होते. हा माणसाचा स्वभाव आहे. तुम्ही म्हणाल कशावरून? दृष्टांत सांगेल, ऐका. विठला 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 विठला. गावामध्ये एक मोठा माणूस, अगदी श्रीमंत माणूस, अनेक वर्ष मुलगा नव्हता, पण सायासानं मुलगा झाला, नवसानं मुलगा झाला. आणि नवसाने मुलगा झाल्यानंतर मुलगा मोठा झाला, 10वीला गेला. 10वीला विभागामध्ये पहिल्या नंबरनं पास झाला. कितव्या नंबरने? पहिल्या नंबरने. आणि मग हा नवसाचा पोरगा बापाकडे गेला आणि म्हणे, पप्पा विभागात पहिला आलो म्हणे मी, विभागात पहिला. मग वा वा, शाब्बास शाब्बास. काय म्हणतोस? काय म्हणतो नाही म्हणला, आता मला कॉलेजला शहरात जावं लागतं, मला चांगली गाडी घेऊन द्या. माणसाच्या मनामध्ये सहज चांगली भावना उत्पन्न होत नाही, यासाठी सांगतो. त्यांनी सांगितलं गाडी मिळणार, गाडी मिळणार नाही म्हणे, तुला जसं जायचं तसं जा, गाडी देणार नाही, रोड चांगले नाहीत, रोडपेक्षा रोडवर चालणारे चांगले नाहीत. हा आमचा प्रवासातला अनुभव आहे. आपली ड्रायव्हिंग किती टक्के चांगली याला मार्क नाहीत, पुढून येणारा कसा आहे हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. गाडी नाही रे देणार पोरा तुला. पोरग रडत रडत आईकडे गेलं. आई आई मी विभागात पहिला आलो. बरं बाळा, छान, आनंद झाला आईला. पण ऐक ना आई, मी पप्पाकडे गेलो होतो आणि पप्पांना मी गाडी मागितली म्हणे कॉलेजला जाण्यासाठी. बर ठीक आहे बाळा. काय म्हणले पप्पा? पप्पाने सांगितलं मी तुला गाडी देणार नाही, मी तुला गाडी घेऊन देते म्हणे. पण कधी? 12वी झाल्यानंतर. हे बघ माझ्या हातात सोन्याचं कडे, हे कडच तुला देते आणि तुला पाहिजे तशी गाडी घे म्हणे. 11वी झाली, 12वी झाली, सहज भावना चांगली उत्पन्न होत नाही यासाठी सांगतो. 12वी झाली, पुन्हा मुलगा चांगल्या मार्गाने पास झाला, आईकडे आला. आई तू जे वचन दिलं होतं ते वचन तुला आता पूर्ण करावं लागणार आहे. ठीक आहे, अरे मी जे वचन तुला दिलं ते मी पूर्ण करते. काय म्हणणं आहे? काही नाही आई, गाडी घ्यायची. हे बघी सोन्याचं कडं, जा छत्रपती संभाजीनगरला जा आणि चांगली पाहिजे तशी गाडी घेऊन ये म्हणे. तो म्हणाला आई तसं नाही, तुला माझ्यासोबत यावं लागेल. ती म्हणली मी कशासाठी? आई मी सुद्धा वचन दिलंय म्हणे देवाला, पहिल्यांदा गाडीवर तुला बसवेल, पहिल्यांदा गाडीवर तुला बसवेल. ती म्हणली पुन्हा बघू म्हणले, पण पहिल्यांदा गाडीवर तुला बसवायचंय, चल माझ्यासोबत. छत्रपती संभाजीनगरला आईला घेऊन गेला. सोनाराच्या दुकानात गेले, कडं मोडलं, चांगली गाडी घेतली आणि छत्रपती संभाजीनगरवरून गावाकडे निघाला. 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, नवरक्त तरुण आहे, गाडी पळवायला लागला. 100, 120, 130. आई म्हणते अरे बाळ्या गाडी दमाने घे. अरे नको पळवू, नवी गाडी आहे, अरे रोड आहे, हायवे, महामार्ग आहे, पुढून ट्रक येत आहेत, गाडी दमाने घे, हळू चालव. हो आई म्हणतो, तशीच गाडी पळवतो. पुढं बाळ्या, माग आई. गाडी 120 न इतक्यात समोरून मोठी ट्रक आली. याची गाडी इकडून, ती ट्रक तिकडून, गाडी इकडून, ट्रक तिकडून, आणि जे व्हायचं नव्हतं तेच
काय झालं असं वाटतं तुम्हाला? काही नाही, ट्रक निघून गेली आणि गाडी निघून गेली. बघा, हा दृष्टांत मी तुम्हाला सांगितला. माणसाच्या मनामध्ये सहजच भाव निर्माण होतो. नक्की ऍक्सिडेंट झाला, याला म्हणायचं माणसाच्या मनामध्ये सहज सुद्धा चांगली भावना उत्पन्न होत नाही. जो चुकावणी आला पहाडी सद्वासनेची, हे काही सोपं नाही गड्या. अरे, दुसऱ्याचं चांगलं व्हावं, दुसऱ्याचं हित व्हावं, दुसऱ्याचं गोमट व्हावं, ही भावना सहज उत्पन्न होत नाही. आणि जर ही भावना आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असेल तर नक्कीच आपल्याला संतांची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 महाराज म्हणतात, आम्ही संत भेटीसाठी जीवनामध्ये श्रम केला. श्रम बघा, एक आहे प्रपंच आणि दुसरा आहे परमार्थ. प्रपंचामध्ये जर श्रम केला तर फल आहे पश्चाताप. ऐका, प्रपंचामध्ये जर श्रम केला तर फल आहे पश्चाताप, आणि जर परमार्थामध्ये श्रम केला तर फल आहे प्रसाद. फरक थोडाच आहे, थोडा फरक आहे, पण फल मात्र वेगवेगळं आहे बरं का. काही काही जणांचे संसार असे आहेत, त्यांना 8 दिवसाला तरी असं वाटत असेल, उगच लग्न केलं 8 दिवसाला तरी वाटत असेल. अहो, त्या पुढे जाऊन बोलू का, काही काही जणाला तर रोज दिवसातून 2दा वाटत असेल. आता ज्याचं झालं नाही त्याला वाटत असेल माझं कधी होईल, पण ज्याचं झालं त्याला जाऊन विचारा. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. वा वा, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोणी. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. म्हणून संसाराचं फल आहे पश्चाताप, पण परमार्थाचं फल आहे प्रसाद. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांनी परमार्थ केला. त्यांना विचारा, या परमार्थाचा तुम्हाला पश्चाताप आहे का हो? महाराज सांगतील, पश्चाताप नाही, उलट कौतुक वाटे झाली या वेचाचे, कौतुक वाटे
आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. हे जोड चालय बरं का बाबा. अशा जोड चाली संस्थेच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून, वारीच्या माध्यमातून ऐकायला मिळतात बरं का. हा आनंद आहे यातला. महाराज म्हणतात आम्ही जीवनामध्ये जे केलं ना आम्हाला त्याचा आनंद वाटतो. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. ऐका, जीवनामध्ये एक मुद्दा आहे व्यवस्था आणि दुसरा आहे अवस्था बर का. तुम्ही आम्ही अवस्था मिळवली, व्यवस्था मिळवली, तुम्ही आम्ही व्यवस्था मिळवली, पण संतांनी अवस्था मिळवली बरं का. अवस्था मिळवली. पत्नी, मुलं बाळ, घरदार ही जीवनातली व्यवस्था आहे, पण संतांनी याकडे लक्ष नाही दिलं. जीवनामध्ये अवस्था मिळवण्याचा प्रयत्न संतांनी केला. अवस्था. आणि म्हणूनच तो का म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, नका चर फडू घ्या रे तुम्ही. अवघे त्रैलोक्य आनंदाची आता, शरणी जगन्नाथा, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा अनाथ जनार्दन. हे संतांचं जीवन आहे महाराज. व्यवस्था ही आपण पाहतो, संत व्यवस्था नाही अवस्थेकडे जाण्याचा प्रयत्न करतात. बघा, आपण ज्या व्यवस्थेसाठी मरतो ना, दिवस रात्र आपली धावपळ चालू आहे. कशासाठी? मनी 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 इज मनी. पैसा पाहिजे, पैसा पाहिजे. हल्ली शहरामधील लोकांचं जर जीवन पाहिलं तर काय ते मशीन सारखं जीवन आहे बघा. बघा, एक काळ असा होता, माणसानं जन्माला यावं, यज्ञयागादी कर्म करावी आणि त्या पुण्याईच्या जोरावर स्वर्गामध्ये भोग भोगावे. माऊलींनी लिहिलंय, म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म कीजे, आणि मग त्या पुण्याईच्या जोरावर मग स्वर्ग सुख भोगीजे. आताच्या लोकांची धावपळ बघून या ओवीमध्ये थोडा चेंज. म्हणती संसारी जन्मीजे, जसा मिळेल तसा पैसा गोळा कीजे. जसा मिळेल तसा दिवस रात्र पळून. मग महाराज सोबत नेता येतो का? नेलाय कुणी सोबत? मग काय होतं त्याचं? बँकेत ठेवून मरीजे मनोहर. सोबत नेता येत नाही बरं कुणाला. बँकेत ठेवायचं आणि मरायचं हे माणसाचं आजचं जीवन आहे. मग आम्ही ज्या धनासाठी इतकी धावपळ करतो, संतांनी त्याला काय सांगितलं? मगाशी आपण बोलून गेलो, सोने रुपया महा मृतिके समान, माणिक पाषाण. बघा, संतांच्या जीवनामध्ये सोन्याला महत्व नाही, तुळशीला महत्व आहे. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा. संत जीवनामध्ये नामचिंतनाला महत्व आहे. कशाला महत्व आहे? नामचिंतनाला. मनवा खेती करो हरि नाम की, खेती करो हरि नाम की, खेती करो हरि नाम की. मनवा खेती करो हरि नाम की. हे पैसा न लागे, रुपया न लागे, ना लागे कबड्डी दमड़ी. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. मनवा 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 मनवा, खेती करो हरि नाम. मनवा खेती करो हरि नाम. मनवा खेती करो हरि नाम की. मनवा खेती करो हरि नाम की. मनवा खेती करो हरि नाम. महाराज म्हणतात आम्ही जीवनामध्ये श्रम केला, परिणामी भाग्य झाली संत भेटी.
महाराज संतांची भेट होऊन तुमच्या जीवनामध्ये आणखीन काय मिळालं? अभंगाचं दुसरं चरण. लाभे लाभ दुनावाला 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 जीवदाला दरुशने जीवदाला दरुशने लाभे लाभ दुनावाला लाभे लाभ दुनावाला जीवधाला दरुशने जीवधाला दरुशने लाभे लाभ दुनावाला लाभे लाभ दुना लाभे लाभ दुनावला जीव दहाला दरुशनी. आमच्या जीवनामध्ये संतांची भेट झाली आणि लाभच लाभ व्हायला लागले म्हणे महाराज. काय लाभ आहेत? अहो संतांच्या संगतीमध्ये त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन घडतंय. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. या रे नाचू प्रेमानंदे या रे नाचू प्रेमानंदे रामनामाची या रे नाचू प्रेमानंदे. अहो जीवनामध्ये नामचिंतन केलं पाहिजे. जर केलं नाही तर काय होतं? काय फायदा या नरदेहाचा? नाही तरी गेला. एक व्यक्ती छत्री घेण्यासाठी दुकानात गेला. मला छत्री दे म्हणे. कशी पाहिजे छत्री? त्यानं सांगितलं कशी म्हणजे गॅरंटेड पाहिजे, टिकली पाहिजे. कितीपर्यंत देऊ? त्यानं सांगितलं पैशाची मर्यादा नाही, पण छत्री टिकली पाहिजे. ठीक आहे, 500ची देऊ, 700ची दे, पण छत्री टिकली पाहिजे. नामचिंतनाशिवाय माणसाचं जीवन कसं यासाठी सांगतो. त्यानं सांगितलं हे घे छत्री. कितीची आहे? तो म्हणला 700ची. म्हणला टिकल ना? नक्की टिकल म्हणला, फक्त 2 पथ्य पाळ. काय? उन्हात काढू नको, पावसात नेऊ नको. तुझ्या 10 पिढ्याला छत्री जाईल म्हणला. आता मला सांगा, जर त्या छत्रीनं ऊन आणि पावसापासूनच संरक्षण होणार नसेल तर त्या छत्रीचा काय उपयोग आहे हो? तसा हा नरदेह आपल्याला प्राप्त होऊन सुद्धा जर या नरदेहाने त्या भगवान परमात्म्याचं भजन होणार नसेल तर हा देह काय कामाचा आहे मला सांगा. कोप नीर बिना कोप नीर बिना हस्ती दंत बिना ये नारी पुरुष बिना सुमिरन करले सुमिरन करले सुमिरन करले मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना. माणसाच्या जीवनात नामचिंतन पाहिजे. काही काही माणसं अशी असतात त्यांचं देवाच्या नावाचं म्हणजे 36 आकडाच असतो बघा. आमच्या इकडे एक म्हातारी गेली, आता बिचारी आयुष्य गेलं पण कधी तिनं नामचिंतन केलं नाही. गावात जर अखंड हरिनाम सप्ताह भरला ना, पिशवी भरायची माहेराला निघून जायची. मैत्रिणीने विचारावं, का ग ठोकूबाई? अगं दिवाळी नाही, दसरा नाही, पंचम नाही, रक्षाबंधन नाही, कुठलाच सण नाही, मध्येच कस काय आली माहेरला?
भक्तीनं म्हणावं आमच्या तिकडं तसलं उभारलंय. हरिनाम सप्ताह सुद्धा म्हणायची नाही का? जर हरिनाम म्हटलं तर देवाला त्यात सुद्धा तोंडाला त्यात सुद्धा देवाचं नाव येईल, म्हणून हरिनाम सप्ताह सुद्धा म्हणायचं नाही. असं काही काहीचं जीवन असतं महाराज. संसाराचा धंदा जम भरी केला हो, मुखी नाही आले कधी राम नाम. काही काही जीवन असं असतं. वा, जीवनामध्ये नामचिंतनच घडत नाही, त्यांना नाही घडत आहे. पण बघा तिचं भाग्य असं होतं, तिच्या पोटी जन्माला आली मुलं मात्र परमार्थिक होती. मोठा मुलगा तर अतिशय परमार्थिक. त्याला असं वाटायचं माझ्या आईनं जीवनात एकदा तरी राम म्हणावं, एकदा तरी. म्हातारी खाटावर पडली, अत्यवस्थ झाली. दवाखान्यामध्ये नेलं. डॉक्टरनी सांगितलं म्हणे आता ही 1 महिनाभर जगेल, जास्त काही जगणार नाही, हिला घरी घेऊन जा. घरी आणलं. मोठ्या मुलाची तळमळ, आईनं एकदा तरी राम म्हणावं, आईनं एकदा तरी राम म्हणावं. पण ही काही राम म्हणायच्या मार्गावर. संसाराचा धंदा जन्म भरी केला हो, मुखी नाही आले कधी राम नाम. पण मोठा मुलगा एकच ध्येय धरून, ध्यास धरून आईने एकदा तरी राम म्हणावं. बारक्या भावाला म्हणे काय करावं रे, आईने एकदा तरी राम म्हणावं. काय करू मी? त्यानं सांगितलं बारक्यानं, तू काही कर, आई राम म्हणणार. माझा विश्वास आहे म्हणे, मी पाहतो आईला लहानपणापासून. त्यानं सांगितलं काहीतरी करणार, पण आईला राम म्हणायला लावणार. काय करावं म्हणला? काही नाही म्हणला, गावामध्ये रामप्रभूंचं मंदिर आहे, आईला आपण खाटासहित उचलू मंदिराच्या पुढे नेऊ आणि विचारू, सांग आई हे कशाचं मंदिर आहे, मग तरी म्हणेल रामाचं. बारका म्हणला हे बघ दादा, मला विश्वास आहे तरी सुद्धा आई राम म्हणणार नाही. म्हणला बघ करून. तो म्हणला चल मदत कर. दोघांनी खाट उचलला म्हातारी सहित आणि मंदिरासमोर तो खाट नेऊन ठेवला आणि आईला विचारला, आई सांग हे मंदिर कशाचं आहे. म्हातारीनं मंदिराकडे बघितलं आणि म्हणली असलं तर प्रत्येकच गावात असतंय, मला काय विचारतोस. पण रामाचं म्हणली. संसाराचा धंदा जन्म भरी केला हो, मुखी नाही आले कधी राम नाम. घरी घेऊन गेले. पुन्हा मोठ्याच्या मनामध्ये एकच ध्यास, आईनं राम म्हणलं पाहिजे. सात्विक होता बिचारा, आईनं राम म्हणलं पाहिजे. काय करावं? बारका म्हणला काहीच करू नको, आई राम म्हणणार. तो म्हणला शेवटचा प्रयत्न. काय करतो म्हणला? काही नाही, आपल्या पाहुण्यामध्ये एका पोराचं नाव आहे म्हणले रामा, त्याला बोलू, आईच्या समोर उभं करू आणि मग विचारू, आई सांग ओळखलंस का याला, मग तरी म्हणेल राम आहे. त्यानिमित्ताने तरी का होईना तिच्या मुखाला रामाचं नाव येईल. बारका म्हणला दादा प्रयत्न करू नको, आई राम म्हणणार. तो म्हणला हे बघ प्रयत्न करणं माझं काम आहे. म्हणला बघ. त्याने त्या पाहुण्याच्या मुलाला बोलवलं ज्याचं नाव रामा होतं, त्याला आईच्या समोर उभं केलं आणि त्या आईला विचारलं, आई सांग हा आपला पाहुणा तुला भेटायला आलाय, ओळखतेस का याला, सांग याचं नाव काय. म्हातारी म्हणली ही तर हौशीचं पोरग आहे, मला काय विचारतोस. पण रामा म्हणली, हौशीचं पोरग म्हणली, पण रामा म्हणली नाही. एकेकाचं जीवन असं कडेला जातं. तो पशर्याच म्हणा याला एक प्रकारची. संसाराचा धंदा जन्म भरी केला हो, मुखी नाही आले कधी राम नाम. इतकंच नाही, पुढे दृष्टांत असा आहे, तिच्या अस्थी सुद्धा महाराज गंगेला जात नाही. लेकानं अनेक प्रयत्न केले, अस्थी घेतल्या, गंगेला निघाला. वाटेमध्ये दर मुक्काम दर कोस जात असताना एके ठिकाणी मुक्काम पडला. मित्राचं गाव आहे, मित्राच्या घरी मुक्काम केला.
जेवण केलं. मित्र म्हणला चल बाहेर फिरून येऊ. अस्थी घरातच आहेत, पिशवीमध्ये ठेवलेल्या आहेत, पण त्या घरच्या मालकिनीला अशी खोड होती पाहुण्याच्या पिशव्या हिचकायची. काय असेल या पिशवीमध्ये पाहिलं, पिशवीमध्ये डब्बा होता. डब्बा उघडला, पाहिला, हाडकं दिसली. माय म्हणली मी याला हाटला जेवलाय आणि हाडकं इथं घेऊन आलाय. टाकली ना हाडकं महाराज त्या मोरीमध्ये. म्हातारी कुठे गेली? मोरीत ना आलीत गेली महाराज. आला माघारी, काशीला गेला. देवबाप्पांनी सगळी पूजाविधी केली. म्हणले आणा इकडं असते कुठं आहेत. त्यानं बघितलं डब्बा उघडून. म्हणला म्हातारी तर पळाली. नाही म्हणे याच्यामध्ये. तो परत आला. बारका वाटच पाहत होता. दादा आई गेली का काशीला? म्हणला तुझं खरं झालं, आई काशीपर्यंत गेली नाही. म्हणला पण आणखीन एक प्रयत्न बघ म्हणे काय करायचं. तो म्हणला हे बघ दुसरा नाही, कितवा प्रयत्न करायचा कर. आई राम म्हणली नाही आणि आई काशीला जाणार. एखाद्याचं जीवनच असतं महाराज. तो म्हणला हे बघ आता काही कुठल्या वाहनानं जायचं नाही, आता आपण स्पेशल गाडी करू. तू तुझी बायको, मी माझी बायको, एक 4 व्हीलर, चौघांनी जायचं म्हणला गाडीत. म्हणला ठीक आहे. बारका म्हणला तरी सुद्धा आई गंगेला जाणार, माझं सांगणे म्हणला तुला बघ. यांनी मग गाडी केली आणि मोठ्याने कोणाला सांगितलं नाही. अशी बारकी डब्बी, त्याच्यामध्ये अस्थी अशा मिक्सरवर बारीक केल्या आणि त्या डब्बीमध्ये त्या अस्थी घेतल्या. कोणाला नाही सांगितलं बरं. गेली गाडी काशीला, डायरेक्ट काशीला. आता थांबायचंच नाही म्हणला कुठं. आई काशीला जायची नाही पुन्हा. गेले, पूजा अर्चा झाली. पूजा अर्चा झाल्यानंतर देवबाप्पांनी सांगितलं म्हणे बघू अस्थी. मोठ्यानं सांगितलं अस्थी देणार नाही तुमच्याकडे, मी स्वतः गंगेमध्ये प्रवाहित करतो म्हणला अस्थी. तो म्हणे ठीक आहे. आणि मग गंगेमध्ये स्नानासाठी गेले. आणि स्नानासाठी गेल्यानंतर जी बारकी होती, म्हणजे बारक्याची बायको, ती म्हणली मोठ्या जाऊबाईला मला जरा इथे लाज वाटते म्हणे, मी जरा खाली आंघोळ करू का? ती म्हणली कर जरा खाली जा आंघोळीला. मग ती खाली आंघोळीला गेली. असा पाण्याचा प्रवाह होता. मोठ्यानं गपचूप डब्बी काढली आणि गंगेमध्ये सोडली. डब्बी सोडली. म्हणला आता तरी आई गंगेत जाईल ना. ही डब्बी नेमकी वाहतात हे बारकी जिथं आंघोळ करीत होती ना तिथं गेली. त्या बारकीनं म्हणली माय गंगेनं प्रसाद दिलाय. उचलली डबीन कमरेला खावली. कोणाला सांगितले नाही. ह्याला माहित नाही डबी कुठं गेली, तिला माहित नाही ही डबीत आपली सासूई म्हणून. हे गावाकडे आले. एखाद्याचं जीवन कसं असतं बघा. गावाकडे आले. मोठा म्हणला आई गंगेला गेली, गावाला जेवण देऊ, श्राद्ध घालू, इतकी कर्तव्यता झाली म्हणले आपल्या जीवनाची. बारका म्हणला मला काही वाटत नाही गंगेला गेली असेल म्हणून. याला विश्वासच नव्हता महाराज म्हातारीवर. कारण जन्म गेला पण कधी भजन नाही, पूजन नाही, कीर्तन नाही. त्यांनी सांगितलं असू दे पण मी माझ्या हातानं सोडले. म्हणा ठीक आहे. गाव जेवण, पंगत बसली. बायांना बाया वाढतायत, पुरुषांना पुरुष वाढायला लागले जेवायला. हरे राम भजन सुरू आहे. आणि ज्या वेळेला त्या पंक्तीमध्ये 60-65 वर्षाच्या म्हाताऱ्या बसलेल्या, त्या या पोरींना म्हणायला लागल्या. पोरी म्हणजे हे जे काशीला गेल्या होत्या ना गंगेची अस्थी विसर्जन करायला गंगेला यांच्यासोबत, ती मोठी होती बारकी होती. पोरींनो काय भाग्य आहे ग तुमचं. अगं आमचं 65-70 वय झालं पण आम्हाला काशीन गंगा घडली नाही. काय पुण्य आहे तुमचं पोरींनो, तुम्हाला 20-25 मध्ये गंगा घडली आणि काशी घडली. बारकी म्हणली इतकीच नाही, त्याच्या पुढचं भाग्य सांगते म्हणली मी तुम्हाला. काय झालं म्हणे, मला तर गंगेनं प्रसाद दिलाय म्हणली. मोठी म्हणली कुठे बघू प्रसाद. ती म्हणली हे बघा डबी. ती मोठी म्हणली पंक्ती बंद. पंक्ती नको म्हणले. मोठा म्हणला काय झालं. म्हातारी माघारी आली म्हणला इकडं. पंक्ती घालायच्या भानगडीतच पडू नका. विठाला 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 विठाला. तसं एकेकाचं जीवन असतं. जीवनामध्ये परमार्थ घडत नाही, नामचिंतन घडत नाही. परंतु जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आपल्या जीवनामध्ये नामचिंतन करा. तुमचं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा
कुमा जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमार कुमाई विठोबार कुमार कुमाई विठोबा विठोबा लाभे लाभ धुनावला जीव धाला दरुशने. महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये संत भेट आम्हाला झाली आणि त्यामुळे लाभ आमच्या जीवनामध्ये घडला. काय झालं तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याची आम्हाला संधी या जीवनामध्ये प्राप्त झाली. श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम. काय एका एकाच्या जीवनामध्ये नामसाधना असते. आदरणीय बंडा तात्या कराडकर यांचे गुरु वियेकर दादा म्हणून आळंदी क्षेत्रामध्ये साखरे बाबाकडे 30 वर्ष ज्ञानेश्वरीचं अध्ययन करण्यासाठी होते. काय जीवन होतं त्यांचं असं सांगितलं जातं. बोलण्याची नाही आता देवाविन काही. श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव याच्याशिवाय काही दुसरं बोलतच नव्हते महाराज. ते संस्थेमध्ये एकदा बांधकाम करायचं होतं आणि विटाची गाडी आली. विटाची गाडी आली पण उतरण्यासाठी लेबर सोबत नव्हतं. नामनिष्ठा काय असते. मग स्वतः महाराज गाडीमध्ये चढले आणि खाली विद्यार्थी होते. एक एक वीट घ्यायची आणि पोराकडे द्यायची. पण नुसती घ्यायची द्यायची नाही. घेताना म्हणायचं श्री ज्ञानदेव आणि देताना म्हणायचं श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव. पूर्ण गाडी रिकामी केली महाराज पण श्री ज्ञानदेव म्हणूनच. तुम्ही म्हणाल महाराज मग जेवण अंघोळ देवपूजा. त्यांच्याकडे त्यांची भाची जिचं नाव गंगा होतं ती सेवेसाठी होती. सकाळी 6ला जर महाराज श्री ज्ञानदेव म्हटले तर तिनं ओळखून घ्यायचं स्नानाची वेळ झाली आहे स्नानासाठी पाणी. बरोबर 7 वाजता श्री ज्ञानदेव महाराज म्हटले की पूजेचं साहित्य आणून द्यायचं. पूजेची वेळ झाली आहे. 10 वाजले श्री ज्ञानदेव जेवणाचं ताट. संध्याकाळची वेळ पंचपदीची वेळ आहे श्री ज्ञानदेव लगेच भजनाचं साहित्य. ही सेवा केली महाराज तिने सुद्धा. बघा पण अशा साधू महात्म्याच्या आयुष्याचा शेवट जीवन कसं असतं महाराज सांगतात. का झाकली घटीचा दिवा काय झाला नेनो केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी. महाराज पंढरपूर क्षेत्री आले होते. सकाळी वेळ आहे. चंद्रभागेचं स्नान केलं. मठावर आले. काकडा केला. ऐका भिंतीला टेकून बसले आणि शेवटचं श्री ज्ञानदेव म्हटले आणि आपला देह त्या ठिकाणी त्या पंढरपूर क्षेत्री ठेवला. याला म्हणायचं जीवनातली नामनिष्ठा. महाराज सांगतात हाच बदल आमच्या सुद्धा जीवनामध्ये झाला. अभंगाचं प्रथम चरण. परवे देशाऊर झालो 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 काय बोले बोलावे काय बोले बोलावे लावे आमच्या जीवनामध्ये जो बदल झाला
तो चांगला झाला बरवे देशावर झालो काय बोले बोलावे लाभे लाभ दुनावला जीव धाला दरुषणे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 गोरी वेडे वाकुडे उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार म्यापुरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय।